नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशीसाठी वडे करणार आहोत. तर हे उडदाचे वडे दिसतात, तर खायला खूप छान लागतात. तर हे उपवासाचे वडे आहेत, खूप छान होतात. रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी वरई घेतलेली आहे. तर ही वरई आपण वरीचा भात करतो ती वरई आहे. आणि 2 बटाटे घेतले आहेत सालं काढून. तर हे आपण आता शिजत घालायचं आहे. वरई चांगली धुवून स्वच्छ एक 2.5 ते 3 वाटे मी पाणी घातलेलं आहे कढईमध्ये. तर त्याच्यामध्येच आता बटाटा चिरून घालायचा आहे आणि तुम्ही खिसून घातला तरीसुद्धा चालेल. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं. तर आपण असा नॉर्मल भात कसा शिजवतो तसं हा भात आपण शिजवून घेणार आहोत. तर मीठ घातलेलं आहे, आता मिक्स करून घेऊया छान. आणि त्याच्यामध्ये आता आपण दही घालायचं आहे. तर इथं मी 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये घालूया. तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण छान असा भात ह्याचा शिजवून घ्यायचा आहे. तर वरईचा भात शिजून झालेला आहे, बघू शकता. बटाटा पण शिजलेला आहे. तर आपण काढून घेऊयात ताटामध्ये आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ मळतो. तर सर्व भात आपण चमच्याने फोडून घेऊयात आणि जो बटाटा आहे तो सुद्धा असा स्मॅश केला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपण मसाला घालायचा आहे. थोडीशी मिरची घेतलेली आहे, मीठ घातलेलं आहे. ह्याच्या आधी पण आपण मीठ घातलेलं शिजताना, त्यामुळे थोडंसंच मीठ घाला. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मळून घेऊयात आपण. तर ह्या पिठामध्ये आलं किंवा कोथिंबीर किंवा जिरे हे जर तुम्ही खात असाल घातलं तरीसुद्धा चालेल. तर पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. तर ह्याच्या आपण आता वडे करून घेऊयात. तर पाण्याचा हात घेऊन छोटे छोटे वडे करून घेऊयात आपण. जसा वड्याचा आकार असतो त्या पद्धतीनं हे वडे करायचे आहेत, बघू शकता. अशा पद्धतीनं खूप छान हे वडे होतात. तर सगळे वडे मी असेच बनवून घेते. तर वडे सगळे बनवून झालेले आहेत, बघू शकता. 15 ते 16 वडे होतात एका वाटेमध्ये. तर आता हे आपण तळून घेऊयात. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर एक 4 ते 5 वडे ह्याच्यामध्ये घालून आपण तळून घेऊयात. तर मोठ्या गॅसवरतीच हे वडे तळायचे आहेत. गॅस बारीक करायचा नाही. तर एकदम छान आणि कुरकुरीत हे वडे होतात. तर तेलामध्ये एक 6 वडे मी सोडलेले आहेत, बघू शकता. तर आता आपण पलटी करून घेऊयात. तर एका बाजूनी जरा लालसर झाली की दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेऊन भाजायचे आहेत. तर खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीबरोबर खूप छान लागतात. तर आपले वडे आता झालेले आहेत तळून, बघू शकता. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. उडीद वड्यासारखेच हे वडे होतात, एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागतात. तर सगळे वडे मी असेच बनवून घेते. तर वडे आता तळून झालेले आहेत, बघू शकता. खूप छान झालेले आहेत. तर यातला मी एक तोडून दाखवते तुम्हाला. खूप कुरकुरीत हे वडे होतात. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तर हे उपवासाचे वडे खूप छान झालेले आहेत. एकदा नक्की करून बघा आणि कसे झालेले आहेत ते सांगायला विसरू नका. तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.